नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ब्लाऊज शिलाई क्लासमध्ये। आज आपण बघणार आहे स्लीव्ज मेजरमेंट आणि कटिंग। हे बघा, मी स्लीवच्या अस्तरवरती मेजरमेंट टाकत आहे, माप टाकत आहे आणि कटिंग रुंदी घेतलेली आहे स्लीवची मी 7.5 इंच, पुढे 1.5 इंच वाढवलेले आहे। असं मिळून मी 9.5 इंचाची स्लीव्ज घेतलेली आहे आणि उंची आहे 8 इंच, तर 8.5 इंचाची उंचीला घेतलेली आहे। हे बघा, दोन्ही साईडने मी 8.5 इंचाचे घेतलेले आहे आणि सरळ लाइनिंग मारून घेतलेली आहे आणि जी आपली फिटिंगची शिलाई आहे तिथून 1.5 इंच वाढवलेलं आहे। 1.5 इंचावरनं सरळ मार्किंग करून खाली वरतून खाली घ्यायचे आहे। परत आपल्याला बघा 2 इंचच्या रेष घेतलेली आहे मी, 2 इंचाची रेष मारली समोर, तिथे सुरुवातीला 1 इंचाची घेतली आणि तिथून राऊंड शेप दिलेला आहे। बघू शकता तुम्ही, खूप सोपं आहे। आपले स्लीव्जचे शेप देणं झालेलं आहे। आता स्लीव्ज कट करून घेऊ आपण। स्लीव्ज कट केलेली आहे। स्लीव्जचा भाग थोडासा मला कमी पडलेला आहे, तर मी त्याला एक साईडनी फक्त अस्तर नंतर कापड जोडणार आहे अस्तरला। तेवढी स्लीव्ज नंतर जोडून घ्यायची। हे बघा, आणि मछली कट देत आहे मी। स्लीव्ज कटिंग झाल्यानंतर आपल्याला लगेच मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेली आहे अगोदरच्या भागामध्ये, आणि आपण पेपर कटिंग सुद्धा करून घेणार आहे फ्रंट साईडची। हे बघा, फ्रंट साईडचं प्रिन्स कट मधला फ्रंट साईड आहे हा, मी ड्रॉ करून घेत आहे। अगोदर आपण समोरची साईड ड्रॉ करून घेऊ आणि नंतर क्रॉसपट्टी, विथ क्रॉसपट्टी सांगितलेली आहे मी अगोदरच्या भागामध्ये तुम्हाला, की विथ क्रॉसपट्टी ब्लाऊज कसं कटिंग करायची आहे। कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला परत स्टिचिंग पण दाखवणार आहे। हे बघा, आपलं स्लीव झाल्यानंतर मी समोरचा भाग ड्रॉ केला, नंतर आता मी क्रॉसपट्टी ड्रॉ करते आहे। एकदम परफेक्ट मापामध्ये घ्यायचं आहे, कारण हे जे अस्तरचं असतं ते सर्व परफेक्ट मेजरमेंट असते आपली, जेवढं घेतलं आहे तेवढ्या मापामधून। हे आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊ, नंतर समोरचा भाग कट करून घेतो। आपली क्रॉसपट्टी झाली आहे कट करून, आणि आता समोरचा भाग कट करायचा आहे आपल्याला। एकदम परफेक्ट लाइनिंग मारली त्या शेपमध्येच आपल्याला कट करायचं, कारण आपण जे ब्लाऊज पीस असतं त्याचं तरी थोडंफार वाढवू शकतो, आणि याचं थोडंसं एकदम जसं आहे तसं पेपरवरती मी कट केलं होतं अगोदर, आणि नंतर मी ब्लाऊजवरती टाकलेलं आहे। आपल्या 3 कटिंग होते, पेपर कटिंग, नंतर अस्तर कटिंग आणि नंतर ब्लाऊज कटिंग। तर असं मेजरमेंट आपली चुकत नाही, परफेक्ट येऊन जाते। आणि एकदम जर ब्लाऊजवर टाकायला गेलं तर आपल्याला कधी कधी अस्तर पण कमी पडतं आणि ब्लाऊज पीस पण कमी पडतं। हे बघा, आता एवढं माझं अस्तर उरलेलं आहे, तर आपण शिल्लकचं काही पण त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो, हुकलूक पट्टी वगैरे। हे झालेलं आहे समोरचा भाग आपला। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब